आणि एक बातमी आहे नवी मुंबईतून आलेली। तळोजामधल्या नावडे फाटा इथे एक आगीची बातमी कळते आपल्याला। टायर गोदामाला भीषण आग लागलेली आहे। पनवेल मनपा आणि तळोजा एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे दाखल झाल्याचं कळतंय आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। हे टायर गोदाम आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवायला अडचणी येतात। अधिक माहिती घेणार आहोत विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विनय, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, अधिक काही माहिती आताचे अपडेट्स? रेणुका, हा टायर गोदाम असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तिथे शर्थीचे प्रयत्न करावे लागतात, कारण मोठ्या प्रमाणात टायरचा साठा या सगळ्या परिसरात आहे। त्याचबरोबर इतर काही गोष्टी पण ह्या गोदामामध्ये आहेत का, कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आणि ती आग अजूनपर्यंत कंट्रोल होत नाही। कारण तळोजा असेल, नवी मुंबई फायर ब्रिगेड असेल, कळंबोली फायर ब्रिगेड असेल, एमआयडीसी ह्या सगळ्याच्या ठिकाणचे फायर इंजिन त्या ठिकाणी पोहोचले आहेत। सगळ्या जे जवान आहेत ते प्रयत्न करतात की आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र धुराचे लोट प्रचंड आहेत, त्यामुळे जवानांना देखील आतमध्ये फारसं शिरता येत नाहीयेत आणि आगीवरती कंट्रोल मिळवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत। चारी बाजून ही आग दुसरीकडे पसरू नये, आजूबाजूला देखील गोडाऊन्स आहेत, मात्र त्या तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न अग्निशमन दलाचे पहिल्यांदा आहे आणि मग नंतर कुलिंगचं काम ही अग्निशमन दलाचे जवान करणार आहेत। आता जी काही माहिती मिळते, आगीचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात येते, परंतु अजून एक तास ते दीड तासामध्ये आग कंट्रोल होण्याची शक्यता आहे। रेणुका, विनय सर, किती वेळापासून ही आग धुमसतीये? रेणुका, ही आता अंदाजे अर्धा ते पाऊण तास झालेला ही आग लागल्यापासून आणि त्यापासून हा प्रयत्न सुरू आहे। प्रचंड धुराचे लोट आहेत, पाण्याचा मारा प्रचंड केला जातोय, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या गोडाऊन्स मध्ये टायर्स आहेत आणि टायर्स देखील ते मोठे मोठ्या साईजचे टायर आहेत, त्याच्यामुळे ती टायर पेटण्याचा जो प्रकार त्याची क्षमता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा पाण्याचा मारा देखील त्याच्यासमोर कमी पडतोय। अशा परिस्थितीमध्ये फक्त ही आग वाढू न देण्याचं, इतर गोडाऊन पर्यंत न जाण्याची फक्त प्रयत्न सुरू आहे। जो आपला जो टायरचा जो साठा आहे तो जरी जळून पूर्ण खाक झाला तरी हरकत नाही, परंतु आग दुसरीकडे पसरू नये याचा प्रयत्न आता सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे। विनय, निश्चितच जसं तुम्ही म्हणताय की इथे मोठा हे गोदाम आहे, मोठमोठाले टायर्स इथे जळतायत, आजूबाजूच्या परिसराविषयी आणखीन काय माहिती सांगू शकाल? नक्कीच रेणुका, आजूबाजूचा जो परिसर हा सगळा गोडाऊनचा परिसर आहे। नक्की अजूनपर्यंत जीवितहानी झाली नसल्याचं इथे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येतोय, कारण हा सगळा परिसर जो आहे, नावडे एमआयडीसीचा सगळा जो हा परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये अजून म्हणजे तिकडे सगळे गोडाऊन्सच आहेत आणि आजूबाजूला नक्की कोणते गोडाऊन्स आहेत, त्या गोडाऊन्स मध्ये कोणत्या प्रकारचा केमिकल आहे आणि त्यामधले ड्रम्स आहेत, त्या ड्रम्स मध्ये कोणता केमिकल भरलाय याची देखील पाहणी सुरू आहे। पोलिसांच्या माध्यमातून आजूबाजूचे गोडाऊन्स आहेत ते गोडाऊन्स तपासणी करून तिथले जे साठा आहे तो साठा बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, तिकडून हलवण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून ही जर आगीचा ठिंगळी जर इतर गोडाऊन मध्ये पडली आणि तिकडे जर केमिकल असेल तर मात्र मोठी हानी होऊ शकते, ती आग कंट्रोलच्या बाहेर असणार आहे। त्याच्यामुळे पोलीस, स्थानिक जे कार्यकर्ते लोक आहेत ती सगळी मिळून आणि हा सगळा परिसर जो आहे तो परिसर खाली करण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण आग कंट्रोलमध्ये येत नाहीये। आगीमधले जेवढे टायर आहेत तेवढे जळल्याशिवाय ही आग कंट्रोलमध्ये येणार नाही असं सध्या सांगितलं जातंय, त्यामुळे फक्त आगीला बाहेर पसरू नयेत एवढंच यासाठीचे प्रयत्न केले जातात। निश्चितच धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल। तळोजा भागातली दृश्य आपण बघतोय, नावडे फाटामधल्या टायर गोदामाला अत्यंत भीषण आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तिथे दाखल झालेल्या आहेत।